24 तासात मंदिरातील दानपेटी चोरी उघडकीस। दोंडाईचा पोलिसांनी मंदिरातील दानपेटी चोरीचा 24 तासात केला उलगडा। दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरी झाल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा उलगडा केला आहे। मंदिरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा शोध घेण्यात आला। साहूर शिवारातील उसाच्या शेतात आरोपी आढळून आल्यावर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी मुख्या कांतीलाल पवार वय 40 वर्ष राहणार अजनाळे तालुका जिल्हा धुळे याला अटक करण्यात आली। आरोपीकडून एकूण 23,050 रुपये रोख रक्कम व अंदाजे 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत करण्यात आला। पोलीस स्टेशन दोंडाईच्या हद्दीमधील जुने कोळदे येथील वर्णेश्वर महादेव मंदिरात दिनांक 20 व 21 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने मंदिर फोडून मंदिरातील दानपेटीतील रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 47,000 रुपयाचा माल चोरी करून नेला होता। त्याबाबत पोलीस स्टेशन दोंडाईच्या येथे गुन्हा रजिस्टर नंबर 35/26 कलम 305, 331, 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गावाच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात काम करणारे मजूर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यातील मुख्या कांतीलाल पवार वय 40 वर्ष राहणार अजनाळे तालुका धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल 23,050 रुपयाचा रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणखी इतर एक संशयित आरोपी याचा शोध घेणे सुरू आहे। सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व डीबीचे पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक शेख आणि कुमावत यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे। सदर गुन्ह्याचे उघडकीस आणण्याकामी त्यांना माननीय पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। लोकनायक न्यूज